गेल्या काही दिवसांपासून ट्रेनी IAS पूजा खेडकर यांची चर्चा आहे। गैरमार्गाने खोटं प्रमाणपत्र मिळवून खेडकर IAS अधिकारी बनल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। अशात मुंबईतल्या डोंबिवलीतून लेकानं मोठ्या कष्टानं आईचे पांग फेडले। डोंबिवलीत भाजी विक्रेत्या आईनं मोठ्या कष्टानं आपल्या लेकाला CA बनवून समाजात आदर्श निर्माण केलाय। डोंबिवलीमधल्या एका भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांचा मुलगा योगेश CA परीक्षा पास झाला। निकालानंतर CA झाल्याची गोड बातमी घेऊन तो आई भाजी विकत असलेल्या ठिकाणी पोहोचला। यावेळी योगेशने मिठी मारताच त्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। योगेशवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। योगेशची आई ज्या ठिकाणी भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्याचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली। 200 रुपये दुसऱ्यांच्या जवळच्या घेऊन मी भाजीचा धंदा उभा केला। साडी गिफ्ट दिली मला आज मुलांनी, साडी गिफ्ट। माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती। प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला लिटरली माझ्यासोबत स्टडी सुद्धा त्यांनी केलेली, न लिहिता न वाचता। पतीच्या निधनानंतरही नीरा ठोंबरे यांनी हार न मानता भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला। मोठ्या लेकाचं मुलीचं लग्न केलं। धाकट्या लेकाला मोठ्या कष्टानं शिकवलं। आता लेकरानं CA बनत आईच्या कष्टाचे पांग फेडले। राज्यातलं सध्याचं ट्रेंडिंग टॉपिक खेडकर। यात पूजा खेडकर प्रकरणाची आता थेट PMO कार्यालयानं दखल घेतली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातला अहवाल मागवलाय। त्यामुळे पूजा खेडकरांच्या अडचणी वाटण्याची शक्यता आहे। खासगी ऑडिओवर लाल दिवा, अँटी चेंबरवर ताबा, मेडिकलच्या चाचणीला दांडी अशा अनेक कारणांनी IAS पूजा खेडकर चर्चेत आहेत। आता आधीच अडचणीत सापडलेल्या खेडकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। त्याचं कारण थेट पंतप्रधान कार्यालयानं प्रकरणासंदर्भातला अहवाल मागवलाय। दरम्यान खेडकर यांनी पुण्याच्या औंधमधल्या शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं कळतंय। RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विटमधून ही माहिती दिली आहे। रोज होत असलेल्या आरोपांनी अखेर पूजा खेडकरांनी मौन सोडलं। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोवर त्या व्यक्तीला दोषी म्हणू शकत नाही असं विधान खेडकरांनी केलं। जेव्हा मला कमिटी समोर बोलवलं जाईल तेव्हा मी पूर्ण जे काय मला विचारलं जाईल त्याच्याबद्दल मी पूर्ण स्पष्टीकरण देईन आणि तुम्हालाही तेव्हा कळेल। थेट पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतल्यानं पूजा खेडकर यांचं दिव्यांग आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळण्याच्या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। 27 तासानंतर ही दरड रेल्वे मार्गावरून हटवण्यात यश आले। कोकण रेल्वेची सेवा पूर्वपदावर आली आहे। त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळाला आहे। रविवारी संध्याकाळी खेडच्या नातूवाडी बोगद्याजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळली। मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली आल्यानं ही दरड हटवायला मोठा कालावधी लागला। दगड आणि माती काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। मात्र त्याचवेळी कोसळत असलेला पाऊस आणि त्यामुळे होणारा चिखल त्यानं कामात अनेक अडचणी येत होत्या। त्या अडचणींवर मात करत कर्मचारी काम करायचे। अखेर संध्याकाळी 5:30च्या सुमारास मार्गावरचे दगड आणि माती हटवण्यात पूर्णपणे यश आलं। ट्रायल रेल्वे मार्गावरून गेल्यानंतर ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण झालं। त्यानंतर संध्याकाळी 7च्या सुमारास या मार्गावरून CSMT मडगाव मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं रवाना झाली। 24 तासापासून कोकण रेल्वे मार्ग ठप्प होता। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नातूवाडी बोगदा जो आहे त्यासमोर मोठ्या प्रमाणावरती दरड आणि माती आली होती। आता तब्बल 24 तासानंतर हा मार्ग अथक प्रयत्नानंतर मोकळा झालेला आहे। कोकण रेल्वे मार्गावर अनेक तासापासून रखडलेल्या एक्सप्रेस रवाना करण्यात आल्या। कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। कोकणात पावसाच्या सोबत दरडी कोसळण्याच्या घटना नित्याच्या आहेत। त्यावेळी पावसानं अनेक ठिकाणी दरड कोसळली। अशा दापोलीतल्या साखळोलीतल्या एका थरारक व्हिडिओ समोर आला। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या साखळोली गावातला हा डोंगर सतत पडत असलेल्या मुसळधार पावसानं डोंगरावरची माती खाली यायला सुरुवात झाली। काही वेळात या डोंगराचा मोठा भाग खचून खाली आला। अवघ्या 12 ते 15 सेकंदात डोंगराचा हा भाग खचला आणि डोंगराची ही माती खाली आली। डोंगर खचण्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। जगबुडी नदी आणि नारंगी नदीला रविवारी पूर आल्यानं खेड बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं। आता पावसाचा जोर ओसरला असला तरी खेडमधील बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य पसरलंय।
हा चिखल साफ करण्याचं काम व्यापारी आणि प्रशासनाकडून सुरू झालं। खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला रविवारी पूर आल्यानं तब्बल 15 तास खेडची बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली होती। आता पूर ओसरला तरी व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। पुराचं पाणी ओसरलं असलं तरी गाळ तसाच दुकानांमध्ये पाहायला मिळाला। पुराच्या पाण्यामुळे दुकानातील खराब झालेला माल आणि दुकानात साचलेला गाळ साफ करण्यासाठी लगबग सुरू होती। खेड नगरपालिकेनं अग्निशामक दलाच्या मदतीनं दुकानातला गाळ प्रेशरनं साफ करायला सुरुवात केली। चिपळूणच्या बाजारपेठेतही साचलेला गाळ काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो। एखाद्या आम्ही गाडी सुद्धा आतमध्ये आणली ना, त्या गाडीत सुद्धा पाणी भरतो, तर दुकानाचा माल उचलायचा की गाडी वाचवायची, असं हे सगळे विषय आहे। आमच्या दुकानामध्ये पाणी आल्यानंतर माल उचलता भरपूर प्रमाणात थोडंसं खालचं भिजत गेलं। दरवर्षी पावसाळा येतो असा खेडच्या व्यापाऱ्यांचा अतोनात नुकसान करून जातो। या पार्श्वभूमीवर यापुढे तरी जगबुडी नदीतला गाळ काढून खेड शहर पूरमुक्त करावं अशी मागणी व्यापारी करतायत। 15 दिवसांपूर्वी लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहात 5 जण वाहून गेल्याची घटना घडली। त्यानंतर पावसाळी पर्यटन करताना पुरेशी खबरदारी घ्यावी, स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यटनस्थळी जावं असं आवाहन करण्यात आलं। मात्र तरीही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत, कानाडोळा करत त्या ठिकाणी जात आहेत आणि जीव धोक्यात घालत आहेत। नाशिकच्या अंजनेरी भागात रविवारी तुफान पाऊस कोसळला होता। पावसाचा जोर वाढल्यानं अंजनेरीतील वाटांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला। अशातच 10 पर्यटक अंजनेरीमध्ये अडकले। डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहानं या पर्यटकांना खाली येणं शक्य नव्हतं। अखेर वन विभागाला याची माहिती मिळाली। त्यानंतर वन विभागानं पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले। 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पर्यटकांची सुटका करण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सगळ्या पर्यटकांना सुखरूप अंजनेरीतून खाली आणत सुटका केली। दुसरीकडे नाशिकमधल्या पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजांचा हैदोस पाहायला मिळाला। नाशिकच्या भावली आणि पहिने या परिसरातल्या धबधब्यांवर पर्यटक जीव धोक्यात घालत असल्याचं समोर आलं। उंच टेकड्यांवर धबधब्यांवर जात जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्याच्या आधी महाविकास आघाडीचा निकाल लागणार होता। निकालात पक्षाच्या उमेदवाराचा जर पराभव झाला असता तर महाविकास आघाडी सोडण्याची धमकीच उद्धव ठाकरेंनी दिली होती अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। परिणामी महाविकास आघाडीमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला। मिलिंद नार्वेकरांनी 22 पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय मिळवला। त्यात काँग्रेसची 7, ठाकरे गटाची 15 आणि 1 अपक्ष आमदाराची मतं होती। मात्र त्यासाठी ठाकरे गटाला काँग्रेससोबत चांगलीच घासाघीस करावी लागली। 11 जुलैच्या रात्री काँग्रेसमध्येही वादळ निर्माण झालं। मिलिंद नार्वेकरांना पाठिंबा द्यायचा की जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेसचे नेते 2 गटात विभागले गेले। पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान आणि नाना पटोलेंनी शिवसेनेला आवश्यक 7 मतांचा कोटा द्यायला पाठिंबा दिला, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या बाजूने होते। मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात निकाल गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिल्यानं शरद पवार मैदानात उतरले। उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शरद पवारांनी अनेक फोन केले, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नव्हता अशी माहिती समोर येते। या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर विजयी झाल्यानं उद्धव ठाकरेंनी नाराजीची तलवार मान केली। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सोबत विश्वासघात झाल्याचं त्यांनी म्हटलंय। मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेला अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं आणि आशीर्वाद घेतले। यावेळी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या पादुकांचं पूजन केलं। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं। के जो उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है। जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसत नाहीत तोपर्यंत हे दुःख हलकं होणार नाही असंही ते म्हणाले। जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते,
तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है, ये पीड़ा है, ये दूर नहीं हो सकती है। आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, जे सत्य आहे ते आम्ही बोलतो, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा तापलाय. या संदर्भात शिवभक्त आणि सामाजिक संघटनांच्याकडून प्रशासनाला इशारा देण्यात आला. अखेर रविवारी या संदर्भात आंदोलनाचा उद्रेक पाहायला मिळाला. विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलनं झाली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसंच घरांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मलाच जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा, असं मी त्यांना सांगितलं. दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती विशाळगडाची पाहणी करणार आहेत. परिसरातील नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शाहू महाराज छत्रपतींनी केली आहे. किल्ले विशाळगडावर झालेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं. यावेळी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 500हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर संभाजीराजे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय. नेता पालकमंत्री मला पुरोगामित्व शिकवतो आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय. विशाळगडावरील अतिक्रमण आणि आंदोलकांवरच्या गुन्ह्यांसंदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात धडक दिली. आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही 1.5 वर्ष का काढलं नाही, हा माझा प्रश्न आहे. संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी गंभीर आरोपही केलाय. आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललो. संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाचे सर्व अधिकारी विशाळगडावर पोहोचले. भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या बाबत वादग्रस्त विधान केले. सांगलीतल्या वाळवात हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. सांगलीच्या वाळवामध्ये क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमाला भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. धैर्यशील माने यांनी लोकसभेत मिळवलेल्या विजयाबद्दल बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं. लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती. या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या बंडानं गेल्या वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. भुजबळांसह अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या सोबत जाणं पसंत केलं. मात्र गेल्या वर्षभरातल्या टीका टिप्पणीच्या नंतर राज्याच्या राजकारणात काही वेगळं चिजतंय का, अशी शंका उपस्थित करणारी एक घटना सोमवारी घडली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सोमवारी सकाळी अचानकपणे सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ यांना तब्बल 1.5 तास वाट पाहावी लागली. मात्र छगन भुजबळ पवारांची भेट घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही या पवित्र्यात होते. अखेर 1.5 तासाभरानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना आत बोलावलं. जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी बारामतीतल्या सभेत रविवारी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. या भाषणाला 24 तास उलटण्याच्या आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सोमवारी सिल्वर वोकवर पोहोचले। यावेळी 1.5 तास थांबल्यानंतर शरद पवार यांनी भुजबळांना भेट दिली। या भेटीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानं भुजबळांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले। आरक्षणाच्या विषयावर शरद पवारांशी चर्चा केल्याचं भुजबळांनी म्हटलं। राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठा विद्यापीठ नामांतरानंतर आंदोलनाची आठवण करून देत पवारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन भुजबळांनी केलं। राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला। मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। हा प्रश्न सोडवायला तयार असल्याची ग्वाही पवारांनी भुजबळांना दिली। तर मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो, मी चर्चा करायला तयार आहे। पवारांसोबतच्या भेटीत राजकारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची सिल्वर वोकवर भेट घेतली। जवळपास 1.5 तास चर्चा झाली। ही भेट राजकीय नसल्याचा दावा भुजबळांनी केला। मात्र लोकसभा निवडणुकांपासून भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे। नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी डावलल्याची सल भुजबळांच्या मनात असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी संधी न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीनं टोक गाठल्याची माहिती मिळते। त्यातच भुजबळांनी अपॉइंटमेंट न घेता शरद पवारांची भेट घेतली। हा धागा पकडत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भुजबळांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित करत महायुतीला घेरलं। सहकारी राहिलेले आहेत, भुजबळांची हेळसांड होते महायुतीमध्ये, शक्यता नाकारता येत नाही ना। तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे। भुजबळ नाराज असत कारण काय? कारण बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी ते होते। पवारांच्या भेटीमागे राजकारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं असलं तरी गेल्या काही दिवसातील त्यांच्या नाराजीनं पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्यात। शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनं राज्याच्या राजकारणामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं। राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काही वेगळं शिजतंय का अशी दबक्या आवाजात चर्चा सुद्धा सुरू झाली। मात्र महायुतीच्या नेत्यांनी शरद पवार आणि भुजबळ यांच्या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे। ही भेट राजकीय समजू नये असं वक्तव्य महायुतीचे नेते करतायत। तसंच पवार ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतो असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर भुजबळांच्या भूमिकेचं शिंदेच्या शिवसेनेनं स्वागत केलंय। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये, कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब आता घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे। सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये भांडण लागता कामा नये। पवार भुजबळ भेटीवर महायुतीचे नेते सावध प्रतिक्रिया देत असले तरी राजकारणात काहीही होऊ शकतं हे नाकारता येत नाही। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर ही भेट झाली। या भेटीनंतर राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीमागचं गुपित उलगडलं। आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट असून राजकारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। या भेटीविषयी राष्ट्रवादीच्या एका नेत्याला कल्पना असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। मी फक्त घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती। पवार साहेबांना भेटायला जातो आहे, ते म्हणाले ठीक आहे की जा। मात्र अजित पवार या भेटीबाबत अनभिज्ञ असल्याचं भुजबळांच्या पत्रकार परिषदेतून समोर आलं। सहकाऱ्यांसोबत आपली काही चर्चा झाली नाही। आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणालाही भेटण्याची तयारी असल्याचं भुजबळ म्हणाले। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल। या भेटीबाबत अजित पवार अनभिज्ञ असल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या। आषाढी वारी निमित्तानं लाखो वारकरी आत्तापासून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत। पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे वारकरी एसटीच्या माध्यमातून परततात। मात्र वारकऱ्यांच्या परतीच्या मार्गात काही प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे 17 जुलैला एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, सतीश मिटकरींच्या सेवाशक्ती संघर्ष संघटनेनं हा संप पुकारलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या अजूनही पूर्ण न झालेल्या 16 मागण्यांसाठी या संपाची हाक देण्यात आली आहे।
एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप झाल्यास वारकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। आषाढीच्या दिवशी पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी जमतात। त्यांना परतीचं साधन म्हणजे एसटी आणि एसटी कर्मचारी संपावर गेले तर या वारकऱ्यांचा घरी परतण्याचा मार्ग कठीण होणार आहे। त्यामुळे सरकार आणि प्रशासनाच्या समोर या संपावर तोडगा काढण्याचा मोठा प्रश्न आहे। सरकारनं एसटीचा हा संप होऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी केली जाते। वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस लागली आहे। आषाढी एकादशी 2 दिवसांवर आली आहे। लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। विठ्ठल नामाचा गजर आतापासून सुरू झालाय। तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।